नमस्कार, मी जान्हवी पाटील. मी आज तुम्हाला मल्टिप्लिकेशनचे एक्झाम्पल आपल्या अबॅकस शीटवर सॉल्व्ह करून दाखवणार आहे. स्टेप बाय स्टेप सगळे एक्झाम्पल मी तुम्हाला एक्सप्लेन करणार आहे. वन डिजिटने टू डिजिटला कसं मल्टिप्लाय करायचं हे मी तुम्हाला आज दाखवणार आहे. तुम्ही लक्ष देऊन व्हिडिओ संपूर्ण बघा, म्हणजे तुम्हाला नक्की समजेल का वन डिजिटने टू डिजिटला कसं मल्टिप्लाय करायचं ते. ओके, मग आपल्या अबॅकस शीटवर मी तुम्हाला फर्स्ट एक्झाम्पल सॉल्व्ह करून दाखवते. बघते त्याचा आन्सर काय येतो ते. ओके, फर्स्ट एक्झाम्पल आहे आपलं 2 into 81 हे आपलं एक्झाम्पल आहे. ओके, फर्स्ट आपल्याला काय करायचं आहे, 2 ने 8 ला मल्टिप्लाय करायचं आहे. 2 8 जा किती येतात, तर 2 8 जा 16. मग 16 आपण आपल्या अबॅकस शीटवर ऍड करूया. 18 आणि हे 6 16. ओके, आता आपल्याला 2 ने 1 ला मल्टिप्लाय करायचं आहे. 2 1 जा 2. 2 हा वन डिजिट नंबर आहे, म्हणून आपल्याला इकडे 2 ऍड करायचे आहेत का, तर नाही. मल्टिप्लिकेशन मध्ये अबॅकस शीटवर 2 वन डिजिट ऍड होत नाही, त्याच्यासाठी 2 डिजिट लागतात. म्हणून या रॉडवर आपण 0 ऍड करणार आहोत आणि या रॉडवर आपल्याला 2 ऍड करायचे आहे. ओके, आन्सर आपला आलेला आहे. आन्सर काय आहे आपलं 162 हे आपला आन्सर आहे. आन्सर आपण राईट डाऊन करून घेऊया. आन्सर आपण राईट डाऊन केलेला आहे. अबॅकस क्लिअर. अबॅकस क्लिअर झालं. असंच आपण आता नेक्स्ट एक्झाम्पल सॉल्व्ह करून बघूया. नेक्स्ट एक्झाम्पल आहे आपलं 4 into 45 हे आपलं एक्झाम्पल आहे. ओके, फर्स्ट आपल्याला काय करायचं आहे, या 4 ने या 4 ला मल्टिप्लाय करायचं आहे. 4 4 जा किती येतात, तर 4 4 जा 16. मग 16 आपण आपल्या अबॅकस शीटवर ऍड करूया. 16 आपण आपल्या अबॅकस शीटवर ऍड केलेले आहेत. आता आपल्याला काय करायचं आहे, या 4 ने या 5 ला मल्टिप्लाय करायचं आहे. 4 5 जा किती येतात, तर 4 5 जा 20. मग 20 आपण आपल्या अबॅकस शीटवर ऍड करूया. हे 2 आणि हा 0 20. इकडे आपले 0 आलेले आहेत. आपला आन्सर काय आलेला आहे 180 हे आपलं आन्सर आहे. आन्सर आपण राईट डाऊन करून घेऊया. आन्सर आपण राईट डाऊन केलेला आहे. ओके, अबॅकस क्लिअर. अबॅकस क्लिअर केलं. हेही एक्झाम्पल मी तुम्हाला खूप इझी मेथडने सॉल्व्ह करून दाखवलेलं आहे. आताच आपण नेक्स्ट एक्झाम्पल सॉल्व्ह करून घेऊया. नेक्स्ट एक्झाम्पल आहे आपलं 9 into 26 हे आपलं एक्झाम्पल आहे. फर्स्ट आपल्याला या 9 ने या 2 ला मल्टिप्लाय करायचं आहे. 9 2 जा किती येतात, तर 9 2 जा 18. मग 18 आपल्या ऍड करून घेऊया. 18 आपण ऍड केलेली आहे. आता आपल्याला 9 ने 6 ला मल्टिप्लाय करायचं आहे. 9 6 जा किती येतात, तर 9 6 जा 54. मग 54 आपण ऍड करूया. इकडे 50 ऍड करायला बिट अवेलेबल नाही, म्हणून 50 चा आपण फॉर्म्युला यूज करत आहोत. 50 आणि हे 4 54 आपले ऍड झालेले आहे. आपला आन्सर आलेला आहे. आन्सर किती आहे आपलं 2 3 4 हे आपलं आन्सर आहे. आन्सर आपण राईट डाऊन करून घेऊया. आन्सर आपण राईट डाऊन केलेला आहे. अबॅकस क्लिअर. अबॅकस क्लिअर केलं. ओके, आजची सगळी एक्झाम्पल मी तुम्हाला स्टेप बाय स्टेप सॉल्व्ह करून दाखवलेली आहे. मग अशीच काही एक्झाम्पल बघण्यासाठी भेटू आपण नेक्स्ट लेक्चरला.